तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ पदावर गैरमुस्लिम IAS अधिकारी मनोज जाधव यांच्या नियुक्तीवर काँग्रेस अल्पसंख्याक सेल व मुस्लिम समाज जळगाव जामोद यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवीन निवेदन सादर करण्यात आले। सेंट्रल हज कमिटी ऑफ इंडियाच्या नियमानुसार हज समितीसारख्या धार्मिक स्वरूपाच्या संस्थेतील महत्त्वाच्या पदावर गैरमुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करता येत नाही। तसेच सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार हज काळात मक्का व इतर पवित्र स्थळांमध्ये गैरमुस्लिमांना प्रवेशास मनाई असल्याचा आक्षेप या निवेदनात घेण्यात आला आहे। त्यामुळे सदर नियुक्ती तात्काळ रद्द करून या संवेदनशील पदावर पात्र व अनुभवी मुस्लिम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी काँग्रेस अल्पसंख्याक सेलने केली आहे। सदर निवेदन देतेवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेख अय्यूब उर्फ बाबू जमादार, गफ्फार मुल्लाजी, आसिफ इक्बाल, अजहर देशमुख, डॉक्टर शाकिर खान, सय्यद अफरोज, समद जहागीरदार, शेख नासिर, तौफिक सय्यद, हुसेन राही, महमूद खान, शाकिर सय्यद, मजहर शेख, इफ्तिखार शेख, शेख नफीज यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता अर्शद इक्बाल, जळगाव।